होतं असा अर्थ नाही. निघायला तुकोबाला इतकं ज्ञान रामेश्वराकडे होतं असा अर्थ नाही. रामेश्वराला त्याच्या ज्ञानाचा अहंकार होता. बंबाजीला त्याच्या ज्ञानाचा अहंकार. ज्ञानोबाला याला त्रास देणं इतका विसोबा खेचर बुद्धिमान होता असं नाही. त्याला अक्कलच नव्हती म्हणून मग खापर दिलं. नाही तर विसोबा खेचर हुशार आहे असं जर कोणी म्हणलं तर तो मूर्खपणा ठरेल. कारण त्याला यांचं नावच माहित होतं. यांचं नावच असं आहे, ज्ञानच देव आहे आणि देवच तर सूत्रबा. विसोबा खेचराने त्रास कोणला दिलाय तुम्ही नीट ऐका. ज्ञान देव, देव ज्ञान. शब्द बागच आहे. ज्ञान देव, देव ज्ञान. ज्ञान देवाची बहीण शिवती. कोण आहे ती? मुक्ताबाई आहे. तिचं नावच काय आहे? मुक्ताबाई. भावाचं नाव काय आहे? ज्ञान देव. देवाचं ज्ञान आलं का माणूस मुक्त होतोच. दोघांना त्रास देणे इतका हा हुशार नव्हता. हा हुशार नव्हता. हा मुलातच हुशार नव्हता. यांना फक्त निराधार बालकांना त्रास दिला की माझी किंमत वाढेल एवढंच होतं. ज्ञान होतं असं नाही. इथं उलट आहे का. मला एकाने प्रश्न विचारला होता 2-4 दिवसापूर्वी की तुकाराम महाराजांच्या गाथ्याला तुम्ही वेद हे म्हणताच कसं. तो धर्म मानतोय माणूस. त्याचं काही डोकं लावायचं काम नाही. त्याला मी दिलेलं उत्तर तुम्हाला पटलं का? मला सुचलेलं वेद हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवाच्या नाभी कमलातून वेदाची उत्पत्ती झाली. वेदाची. आणि वेद हा उभ्या जगाला साम्यवाद शिकवतो. साम्यवाद म्हणजे वेदाजवळ भेद नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, गरीब, पुन्हा माऊलीच्या भाषेत सांगितलं तर अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी सगळ्या जगाला समान पाहतो तो वेद. आता जगाचा जर 2026चा अभ्यास केला 26चा तर फक्त वारकरी संप्रदायच असा आहे की तिथं भेद पाहिला जात नाही. इतर ठिकाणी तुम्ही मला एखादं क्षेत्र दाखवा एखादं का त्या क्षेत्रात तुम्ही भेद करत नाहीत. बसलेल्या कोणत्याही माणसाने 10 मिनिटांनी मला उत्तर द्या आणि वारकरी संप्रदाय सोडता इथं भेद नाही असं एखादं क्षेत्र दाखवा. व्यापारात भेद आहे मोठा लहान. पुरुष स्त्री पुरुष भेद आहे. गायक वादक भेद आहे. कीर्तनकार, रामायणकार, प्रवचनकार भेद आहे. सरपंच, उपसरपंच भेद आहे. सदस्य भेद आहे. नोकरीला एकाला पगार कमी आहे, एकाला पगार जास्त आहे. एकाला हे एकाला ते. एक इकडलाय एक तिकडलाय. हे सगळ्यामध्ये भेद आहे. पण इथं कीर्तन चालू आहे ना, इथं कुणी विना घ्या, कुणी टाळ घ्या, कुणी पेटी वाजवा आणि कुणी भजन म्हणा. स्त्री आहे का पुरुष आहे भेदच नाही. आणि हा साम्यवाद गाथ्यात असल्यामुळं गाथा 5वा वेद आहे. हा साम्यवाद गाथ महाराजांनी स्वतः सांगितलं. यारे लान
विठ्ठल म्हणा. म्हणून गाथा पाचवा वेद आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग गाथ्यातील आहे. पण थोडीशी अजून वारकऱ्यांची टाळकऱ्यांची पखड्यांची शंका असेल, श्राद्धाला हा अभंग चालतो का? कमी बुद्धीची माणसं संशय घ्यायला तरबेज असतात. कीर्तनकार कोणी असले तर ध्यानात ठेवा, अभंग हा कीर्तन वक्त्याच्या मनावर आहे, तो कसा फिरवायचा. त्याला असं नियम लिहिलेला नाहीये, हा अभंग याने असा या ठिकाणी घ्यायचा असा नियम नाहीये. प्रासंगिक अभंगामध्ये महाराजांचं असं म्हणणं आहे, तुमच्या विवेक बुद्धीला ती जशी चेतना मिळेल तसं तुम्ही त्या अभंगाला फिरू शकता. आता आज मी आपण जो कीर्तनाला घेतलेला अभंग आहे हा गाथ्यातला आहे, काकड्याच्या मालिकेतला आहे आणि तिसऱ्या मालिकेतला शेवटचा आहे. काकड्याचा. आता प्रश्न असा झालाय, काकडा आणि हरिपाठ या गोष्टी आता जवळजवळ कमी झाल्या. आता काय झालंय, राईस प्लेट काम झाले. परमार्थ म्हणजे राईस प्लेट. एक चाल म्हणायची, हे करायचं, संपलं विषय. एक हे करायचं. आता ह्या पोरानं खोत ठेवून दिला का पुढच्या कीर्तना पोत उचकायचा नाही. एक पैसे मिळतील त्याच दिवशी पाकवा, पैसे मिळतील त्याच दिवशी चाल म्हणायची. तसं नाहीये. भजने असो, कीर्तनकार असो, गायक असो, वादक असो, मी असो नाही तर माझा बाप असो, तुम्हाला कीर्तन असो नाही तर नसो, नियमाला तडजोड नाही. नियमाला तडजोड नाही. ज्ञानेश्वरीवर नजर टाकलीच पाहिजे, गाथ्यावर नजर टाकलीच पाहिजे, तुळशीला पाणी घातलं पाहिजे, शरीराला गायीचा स्पर्श झालाच पाहिजे. त्या नियमाला तडजोड नाही, तडजोड नाही. आणि जो नियम सीझन पाहून करतो ना त्याला देवही तसाच भेटतो. जो सीझन पाहून देव करतो त्याला देवही त्याच मापात भेटतो. महाराजांचं तर असं म्हणणं आहे, जो माणूस नित्य नियम करीत नाही तो दोन पायाचा बिगर शक्तीचा गाढव समजावा, असं नाथबाबाचं म्हणणं आहे. हरी तो गाढव आहे. आणि डायरेक्ट म्हणलं, तुकाराम महाराजांनी तर शिवीच दिली डायरेक्ट. तुकाराम महाराज तर डायरेक्ट म्हणलं, ज्याच्याकडे काही नित्यनेम नाही, काही नित्यनेमाविना अन्न खाय तो श्वास. एकही नियम न करता कुत्र्यानं कधी एखादा झाली, सोमान झाला, आंघोळ केली, तुळशीला उठला का धंदा खाली. मग काही प्राणी जर काहीच नियम न कर, हे बरे ते खुर्चीले ठेवून आणि एका जागेवर बसतील, बस खाली तिथे जाता. हा अजिल मला वाटलं का तू गेली मानक्या. आता अभंगाचा करंट लागला, फक्त अभंग तुम्हाला करंट लावून दिलाय. आता तुम्हाला बोलावं लागेल, बोललं तर कळेल. थोडा किचकट मोठा आहे, काळकरी वेटकरी इनेकरी चोपदार विकदार पदवी इकडे लक्ष द्या. आणि अभंगाला सुरुवात. हा अभंग काकड्यातला आहे. आता मी तुम्हाला 2-3 प्रश्न विचारतो, हाला हा म्हणायचं, नाहीला नाही म्हणायचं. मोबाईल बंद करायचं, एवढी भारी वस्तू बाहेर ठेवू नये, खिशात ठेव, आतल्या खिशात ठेव.